नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। वयमर्यादा तुम्हाला 18 ते 40 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, वयमर्यादा तुमची काय असणार आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। मित्रांनो, आपण आलेलो आहे महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सरळ सेवा पद्धतीमार्फत ही भरती निघालेली आहे। तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदांसाठीची वॅकन्सी या ठिकाणी आहे। तर या ठिकाणी कुठं किती वॅकन्सीज आहेत त्या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यासाठी ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। तर कमरावतसाठी या ठिकाणी एक वॅकन्सी अंगणवाडी सेविका आणि एक वॅकन्सी अंगणवाडी मदतनीससाठी या ठिकाणी आहे। त्यानंतर तांबोळा गावासाठी एक वॅकन्सी सेविका आणि मदतनीससाठी या ठिकाणी वॅकन्सी नाही। कानडी तहसीलसाठी या ठिकाणी अंगणवाडी सेविकेसाठी एक वॅकन्सी आहे। बामखेडा तहसीलसाठी या ठिकाणी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। लाहोरासाठी अंगणवाडी मदतनीससाठी या ठिकाणी वॅकन्सी आहे। लोणखेडसाठी या ठिकाणी अंगणवाडी मदतनीससाठी 2 वॅकन्सी आहे। डोंगरगावसाठी अंगणवाडी मदतनीसाठी एक वॅकन्सी आहे। खेरवेसाठी या ठिकाणी अंगणवाडी मदतनीससाठी एक वॅकन्सी आहे। तकाशासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस पदासाठी आहे। बोराळासाठी अंगणवाडी मदतनीससाठी या ठिकाणी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। फेसाठी एक वॅकन्सी अंगणवाडी मदतनीस पदासाठी आहे। अमरानपुरासाठी एक वॅकन्सी अंगणवाडी मदतनीसाठी आहे। तोरखेड्यासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी अंगणवाडी मदतनीसाठी आहे। अशा एकूण 4 वॅकन्सी ज्या आहेत अंगणवाडी सेविका पदासाठी आणि मदतनीस पदासाठी 11 वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। या ठिकाणी अर्ज जे आहेत 14 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 3 मार्च 2025 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून अर्ज जे आहेत तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहात। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी सादर करायचे आहेत। वयमर्यादा तुम्हाला 18 ते 35 वर्षापर्यंतचे या ठिकाणी आहे। विधवा महिलांसाठी 40 वर्षापर्यंत सवलत या ठिकाणी असणार आहे। तुम्ही ज्या ग्रामपंचायतमधून या ठिकाणी अर्ज करत असाल किंवा ज्या केंद्रामधून अर्ज करत असाल त्या ठिकाणचे तुम्ही रहिवासी असणं आवश्यक या ठिकाणी आहे। फक्त महिला कॅन्डिडेटच या ठिकाणी अर्ज करू शकता, पुरुष कॅन्डिडेटने या ठिकाणी अर्ज करायचे नाहीत। 5,000 रुपये इतके मानधन जे आहे तुम्हाला दरमहा दिलं जाणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। अर्ज जे आहेत आपल्याला महिला व बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय शहादा, नवीन तकाशा रोड, शहादा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार या ठिकाणी तुम्हाला अर्ज तुमचे जमा करायचे आहेत। तर भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।